नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघतोय का मार्केटमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी बघायला भेटली आणि ही व्हॉलॅटिलिटी बघायला भेटली आणि ती का भेटली आणि आता उद्या आपल्याला करायचं काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. पण तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली तुम्हाला दिली आहे आणि त्या लिंकवरती जाऊन आपला टेलिग्राम चॅनल जो आहे तो आपण त्या ठिकाणी जॉईन करू शकता. तर आता एकंदरीतच आपण बघताय का या ठिकाणी आपल्याला चार्ट ही असा सांगतोय का आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी होती. कुठं काही करायच्या आतमध्ये बघा, आता समजा आपण इथे जर समजा खरेदी करायचा विचार करतोय करतोय ना करतोय तोच आपल्याला तेजी पण येते, त्यानंतर परत प्रॉफिट बुकिंग येते, परत तेजी परत प्रॉफिट बुकिंग. म्हणजेच जे आपण म्हणतो ना, आज ज्या ठिकाणी ऑप्शन बायर्स असतील त्यांना आज मार्केटने काहीच करून दिलं नाही. कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी, स्टॉप लॉस वाजवले परत टार्गेट येईल, स्टॉप लॉस वाजवले परत टार्गेट येईल. त्यामुळे आज आपण आपल्या जो आपला प्रायव्हेट चॅनल आहे टेलिग्रामचा त्यावरती आज आपण कुठल्याही प्रकारे ऑप्शनचा ट्रेड आज दिला नाही, कारण मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि ती जी काय व्हॉलॅटिलिटी होती ती आपल्याला वीक सुद्धा सांगतोय. तो आपण बघूया. या ठिकाणी आपण जर चार्ट बघितला तर आज आपण इथे फक्त 40च पॉईंट निफ्टीमध्ये आपल्याला गेन बघायला भेटलाय. किती? 40-41 पॉईंट. पण व्हॉलॅटिलिटी 4.5% होती. विक्स इंडेक्स आपल्याला सांगत होता मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होती, 4%ने आज आपला विक्स वाढलाय. आणि जर शुक्रवारचा जर तुम्ही बघितलं असेल, निफ्टी हा 150 पॉईंट पडला. बघा या ठिकाणी ते बघताय 150 पॉईंट निफ्टी पडलाय आणि पाऊण टक्क्याची फक्त आपला विक्स इंडेक्स फक्त पाऊण टक्के वाढलेला आहे. म्हणजेच आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये विक्स मध्ये आपल्याला बदल होताना दिसला. आणि जे अजून काय आपले FI चे DI चे जे आकडे आहेत खरेदी विक्रीचे, ते काय आकडे अजून आलेले नाहीयेत. पण मग आपण जरा थोडस बघूया का आज मार्केटमध्ये आपल्याला जी मुवमेंट बघायला भेटली त्या मुवमेंट नुसार पहिल्यांदा आपण बघूया आज कुठल्या कुठल्या इंडेक्स मध्ये आज मोठी तेजी बघायला भेटली. तर आज जी तेजी आपल्याला बघायला भेटली ती तेजी निफ्टीमध्ये एवढी काही खास तेजी नव्हती, पण बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला पाऊण टक्क्याची तेजी बघायला भेटली. बँक निफ्टी इंडेक्सचं आपल्याला रिबॅलन्सिंग होणारे सगळ्यांना माहिती आहे. जे आता वेटेज आहे ते वेटेज आता त्यांनी कॅप केलेलं आहे. आता HDFC बँकेचा जो 28% वेटेज आहे, ICICI बँकेचं 23-24% वेटेज आहे. नवीन नियम आता असा आलेला आहे का फक्त एका स्टॉकचं 20%च्या वरती वेटेज नसणार आहे आणि 3 स्टॉकचं मिळून 50%च्या वरती वेटेज नसणार आहे. आता या ठिकाणी ICICI बँक आणि त्यानंतर HDFC बँक याचं जे आहे त्या ठिकाणी आपल्याला थोडासा त्यांचा स्टेक वगैरे जरा विकण्याचा वगैरे असं तुम्हाला बघायला भेटेल, थोडी सेलिंग. पण आता हे काय लगेच होणार नाही, त्यासाठी 3-4 महिने दिलेले आहे. त्यामुळे ते थोडं 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 होईल, त्याचा आपल्याला या बँक निफ्टीवरती एवढा काही परिणाम होणार नाहीये. पण आज आपण बघतोय की आपल्याला पब्लिक सेक्टर मधल्या बँकांमध्ये चांगली तेजी बघायला भेटली. आपला त्यानंतर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये जवळजवळ त्या ठिकाणी पाऊण टक्क्याची तेजी बघायला भेटली. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये जवळजवळ पाऊण टक्क्या जवळजवळ 1%ची तेजी होती. त्यानंतर आज आपल्याला जी तेजी बघायला भेटली ती तेजी बघा IT सेक्टरमध्ये तर आपल्याला फ्लॅट टू निगेटिव्ह वातावरण होतं. फार्मामध्ये जवळजवळ 1.25%ची तेजी होती. PSU बँकिंग सेक्टरमध्ये 1.25%ची तेजी होती. आणि त्यानंतर आज जास्त सगळ्यात तेजी होती रियालिटी सेक्टरमध्ये. रियालिटी सेक्टरमध्ये चांगली मोठी तेजी होती, जवळजवळ 2.25%ची तेजी. आणि त्यामध्ये जर बघितलं तर आज सगळ्यात मोठा गेनर कोणता होता तर तो होता बघा या ठिकाणी गेनर जर बघितले तर त्या ठिकाणी सगळ्यात मोठा गेनर होता फोनिक्स मिल्स, जवळजवळ 4.25%ची तेजी. लोरा डेव्हलपर्स मध्ये जो 3%ची तेजी, पर DLF मध्ये 3.25%ची तेजी, शोभा डेव्हलपर्स मध्ये जवळजवळ 2.5%ची तेजी, प्रेस्टिज प्रेस्टिज इस्टेट्स मध्ये जवळजवळ 2%ची तेजी होती, प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट लिमिटेड. आणि नंतर ओबेराय रिअलिटी मध्ये सुद्धा जवळजवळ 1.5%ची तेजी होती. आणि मग आज आपण आपला जो प्रायव्हेट ग्रुप आहे त्यावरती आपण आज हा स्टॉक आपण शेअर केला होता 759. टार्गेट आपलं होतं 785 आणि थोडं लॉंग टर्मचं 840. पहिलं टार्गेट आज आपलं त्या ठिकाणी इंट्राडे मध्येच पूर्ण झाले. जो 25-26 रुपयाची मुवमेंट आपल्याला आज यामध्ये बघायला भेटली. दुसरा स्टॉक आपण आपल्या ग्रुपवरती शेअर केला होता, 2510 रुपयाला शेअर केला होता, BSE. आणि त्याने जवळजवळ आपल्याला त्या ठिकाणी 2570 रुपयापर्यंतचा आपल्याला त्या ठिकाणी टॉप आज मारला. तर आता एकंदरीतच मग आता आपण पुढे जरा थोडस जाणून घेऊया का ते आपण का घेतले होते स्टॉक, जरा थोडा त्याचाही विचार करूया. तर इथे आपण या ठिकाणी येऊया आणि इथे आपण नाव टाकूया याच्यावर स्टॉकचं BSE. ठीक आहे, आता BSE चा स्टॉक आपण बघूया. तर इथे आपल्याला या ठिकाणी आपण सकाळी सकाळी त्यामध्ये आपला एक बाईंग ऍक्युलमेट केला होता, कारण त्याचं असं होतं 2510 रुपयाच्या आसपास सकाळी आपला बाय झोन होता.
कारण इथे हा जो एक पिवट पॉइंट आहे हा रेजिस्टंट 2 होता. तर इथे हा रेजिस्टंटच्या आसपास तो आलेला होता, क्रॉस करायचा प्रयत्न करत होता. आणि असं वाटलं मला का ते बाबा चला आपल्याला इथून या ठिकाणी हा जर रेजिस्टंट क्रॉस जर केला तर पुढचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे ते असणार आहे पुढचा रेजिस्टंट, हा रेजिस्टंट. पण बघा इथून त्याने आपल्याला सरळ इथपर्यंत तेजी दिली आणि हा वरचा रेजिस्टंट काही क्रॉस केला नाही. पण एक मोठी चांगली प्रकारे तेजी जवळ दिवसभरामध्ये 2%ची तेजी जर त्यांनी आपल्याला दिली तर भरपूर झालं. तर एवढी मोठी तेजी आपल्याला बघायला भेटली. त्यानंतर त्यामध्ये कन्सोलिडेशन आणि थोडंसं प्रॉफिट बुकिंग शेवटी शेवटी बघायला भेटलं. पण आपण हा स्टॉक वरती गेल्यानंतर त्याला 2555 रुपयाचा आपला ट्रायल स्टॉप लॉस जो आहे तो आपण त्या ठिकाणी जे आपले मेंबर्स आहेत त्यांना सांगितलं होतं 2555 रुपयाचा आपला ट्रायल स्टॉप लॉस त्याला ठेवा मेंटेन. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जेवढे जे कोणी असतील त्यांच्यावाले सगळ्या प्रॉफिटमध्ये पोझिशन सगळ्या निघाल्या. तर हे आज आपण फक्त 2च ट्रेड केले. त्यानंतर आपण एक दिला होता 414 रुपयाला शुक्रवारच्या दिवशी BEL नावाचा आपण स्टॉक दिला होता. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. हा आपण बघूया जरा थोडस याला 5 मिनिटं टाइम फ्रेम मध्ये लावूया म्हणजे चार्ट आपल्याला चांगला मोठा दिसेल. बघा इथे आपण याला जवळजवळ साधारणतः 414 रुपयाच्या आसपास आपला बाईंग झोन होता. हा 414 रुपयाच्या आसपास बाईंग झोन आपला शुक्रवारच्या दिवशी होता. हा इथे होता बाईंग झोन आपला 414. इथे पण मला वाटलं होतं हा रेजिस्टंट झोन क्रॉस करील पण तो त्याने क्रॉस केला नाही आणि तिथून तो खाली आला. पण आपला जो होता स्टॉप लॉस 407 रुपयाचा होता तो काय वाजला नाही. आणि तिथून मग आपल्याला परत नंतर तो क्लोजिंगच्या वेळेस जवळजवळ आपलं जे टार्गेट होतं 425 रुपयाचं ते टार्गेट त्यांनी आपलं ऑलमोस्ट शुक्रवारीच पूर्ण केलं. पण काय आलं जरा थोडं कामामुळं मलाही त्या ठिकाणी अपडेट देता नाही आलं पण टार्गेट आपलं त्या ठिकाणी त्या दिवशी आपलं क्लिअर झालं, हिट झालं. तर या अशा प्रकारे आपले जे स्विंग ट्रेड असतात ते स्विंग ट्रेड आपण आपल्या ग्रुपवरती आपण शेअर करत असतो. आणि त्यासाठी मग आपल्याला आपला प्रायव्हेट चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे. तो जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली त्याची जी आपली 1350 रुपये फी आहे. 12 महिन्याची फी आपली 1350 रुपयाची फक्त 12 महिन्याची फी आहे. 1350 रुपयामध्ये तुम्हाला जे काही स्विंग ट्रेड असतात ते सगळे स्विंग ट्रेड तुमच्या बरोबर शेअर केले जातात. तर या अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी स्विंग ट्रेडिंग आपण करत असतो. आणि मग आता आपल्याला जाणून घ्यायचंय का निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये आपल्याला करायचं काय आहे. पण तत्पूर्वी आपण जाणून घेऊया बाबा डोनाल्ड ट्रम्प तात्याच्या राज्यामध्ये काय चाललेलं आहे. बघा काय जर आपण बघितलं तर जागतिक मार्केटमध्ये आपल्याला कुठेही काही वातावरण माहोल वगैरे काही खराब नाहीये. जो काही माहोल खराब आहे तो खराब माहोल आपल्याच इकडे दिसतोय. डाव जोन्स आज असं काय बंद आहे का काय असं वाटतंय मला कारण सकाळपासून त्याच्यामध्ये काही मुवमेंट आपल्याला जास्त काही बघायला भेटत नाहीये. आहे त्याच ठिकाणी दिसतोय मला डाव जोन्स आणि ठीक आहे चालू फ्युचर चालू दिसतोय. तर बघा एकंदरीत पॉझिटिव्ह मोमेंटम आहे, कुठेही काही निगेटिव्ह वातावरण नाहीये. कम्युनिटीमध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर कम्युनिटीमध्ये काय दिसतंय इथे कम्युनिटीमध्ये आपल्याला सोन्यामध्ये आपण बघतोय का सोनं एका रेंजमध्ये फसलेलं आहे. नॅरो रेंजमध्ये आहे सोनं 4028 त्याच रेंजमध्ये आहे. आणि क्रूड ऑइल पण त्या ठिकाणी थोडंसं फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहे. नॅचरल गॅसही फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहे. म्हणजे कम्युनिटीमध्ये आज अशी काही मोठी खास अशी काही मुवमेंट आपल्याला कुठे काही बघायला भेटत नाही. बॉन्ड यील्ड जर बघितलं अमेरिकेमधले तर बॉन्ड यील्ड मध्ये त्या ठिकाणी आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे संमिश्र वातावरण आहे. म्हणजे मार्केटमध्ये ग्लोबली कुठेही निगेटिव्ह काही असं नाहीये. पण आता काय झालेलं आपल्या मार्केटमध्ये आपण बघतोय का सध्या जो आपला 26,200चा पहिला जुना लाईफ टाइम हाय होता तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तिथून परत खाली आलो. आणि त्यामुळे मग जरा थोडस आपण बघतोय म्हणजे आता काय असतं एक मोठा लाईफ टाइम ह्याच्या जवळ गेल्यानंतर थोडी प्रॉफिट बुकिंग करायचा प्रयत्न केला जातो. ती प्रॉफिट बुकिंग आहे फक्त आपली, बाकी जास्त काय पॅनिक आपल्या मार्केटमध्ये होणार नाहीये. निफ्टीचा आपण या ठिकाणी बघूया काय आपल्याला अंदाज दिसतो NIFTY निफ्टी आणि इंडेक्स. आता निफ्टी इंडेक्स मध्ये काय आपल्याला बघायला भेटतं ते आपण जाणून घेऊया. तर बघा हा निफ्टी जर आपण बघितलं तर निफ्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी असं बघायला भेटतंय का खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी होती आज. कुठल्याही प्रकारे आपल्याला आज त्या ठिकाणी मार्केटमध्ये अति स्थिरता जी आपण म्हणतो ती त्या ठिकाणी बघायला भेटली नाही. पण आता इथे जर तुम्ही बघितलं असेल तर आता आपल्यासाठी जो सगळ्यात महत्वाचा जो रेजिस्टंट आहे तो झोन आहे आपला तो आहे 25,800. हा झोन आपल्याला क्रॉस करणं गरजेचं आहे. जर आपण 25,800च्या वरती जर गेलो तर आपण परत त्या ठिकाणी 26,100 पर्यंत आपण जाऊ. मग आता आपल्याला खरेदी कधी करायची तर खरेदी करण्यासाठी आपल्याला जो झोन आहे तो झोन आपला कोणता आहे बघा. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जो दिसतोय ना आपला एक फिबोनाचीचा जो झोन आहे तो आहे 25,820 राऊंड फिगर मानूया आपण. आपल्याला याच्या वरती जर गेला तर त्या ठिकाणी आपण या ठिकाणी तुम्ही खरेदी करायचा प्रयत्न करू शकता.
किंवा जर आपल्याला थोडं खाली भेटला परत लोअर लेवलला, लोअर लेवल जर बघितली तर 25,675च्या आसपास हा एक आपला बाय झोन असेल. म्हणजे झोन एक्झॅक्ट 5-10 रुपये इकडे तिकडे होऊ शकतात. आपण बघा हा एक बाय झोन आहे किंवा हा बाय झोन आहे. जर गॅप अप थोडं ओपनिंग झालं त्याच्यावरती टिकला तर बाय आपण करू शकता. तिथून पॉसिबल टार्गेट आपल्याला पहिले भेटेल 25,900, त्यानंतर 25,960 आणि त्यानंतर मग 26,000 हा आपला रेजिस्टंट आहे. आणि तो क्रॉस केला का 26,100च्या आसपासचे आपल्याला त्या ठिकाणी लेवल बघायला भेटतील. मेजरली सपोर्ट जर आपण बघितला तर तो सपोर्ट आहे निफ्टीला, तो आपण बघूया. सपोर्ट आपल्याला दिसतोय खाली एकदम हा एक सपोर्ट आहे 25,583. म्हणजेच आपण राऊंड फिगर असं मानूया 25,600 हा आपल्याला निफ्टीसाठी एक महत्वाचा सपोर्ट आहे. जोपर्यंत 25,600च्या वरती आहे तोपर्यंत पॉसिबिलिटी आहे 26,100 ते 26,500 पर्यंत जाण्याची पॉसिबिलिटी आहे. पण म्हणजेच आपल्याला सगळ्याच ज्या लॉंग पोझिशन असतील तुमच्या निफ्टीमध्ये त्यासाठी तुम्हाला जो स्टॉप लॉस असणार आहे तो असणार आहे 25,600 आणि तो मेंटेन करणं गरजेचं आहे. बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला जरा थोडी चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटली आणि ती तेजी आपण बघूया. ते तेजीनं आपल्याला त्या ठिकाणी 58,000ची लेवल आपल्याला परत क्रॉस करून दिली. आता इथे जर आपण बघितलं तर इथे आपण बरेचसे काय ड्रॉइंग करून ठेवले बरंच. हा ओके. आता आपल्याला जो या ठिकाणी सपोर्ट आहे तो सपोर्ट जर आपण बघितला तर तो सपोर्ट आपल्याला आहे 57,900चा आता सपोर्ट. हा जोपर्यंत आता जर आपल्याला समजा नवीन खरेदी करायची असेल तर ह्या आपल्याला झोनला आपला हा बाय झोन आहे चांगला 57,900च्या आसपास जर भेटला डाऊन साईडला तर खरेदी करू शकता. वरती जर म्हटलं तर 58,200च्या वरती जर टिकला, जर 10-15 मिनिटं टिकला तर त्या ठिकाणी 58,900च्या आसपास खरेदी करू शकता. आणि त्यानंतर टार्गेट आपल्याला भेटतील 58,500 पर्यंत पॉसिबल टार्गेट आहेत. आणि जो आपला स्टॉप लॉस असणार आहे या सगळ्या पोझिशनसाठी, कारण काय स्टॉप लॉस महत्वाचा, तो आपल्यासाठी आहे 57,600. हा जो आहे आपण राऊंड फिगर घेऊया 57,600 हा आपल्यासाठी महत्वाचा स्टॉप लॉस आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड करणं गरजेचं आहे. ओके. तेव्हा आता या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टी शेअर केल्यात तुमच्या बरोबर. त्या निफ्टीमध्ये काय करायचंय, बँक निफ्टीमध्ये काय करायचं आहे, कारण आपण जनरली कुठलेही आपले स्टॉक्स डिस्कस करू शकत नाही कारण तसे सेबीच्या आता गाईडलाईन्स आहेत. आणि त्यामुळे जे म्हणजे आपले ते जे व्हिडिओज असतात ते व्हिडिओ मेंबर्ससाठी असतात आपले. त्यासाठी आपण आपल्या चॅनलची मेंबरशिप आहे. मेंबरशिपचा आपली 299 रुपये पर मंथ आपली मेंबरशिप आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता 299 रुपयाच्या 299 रुपये आपला जो आहे त्या ठिकाणी पेमेंट आहे. पेमेंट करायचं, पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचा, जॉईन नावाचं बटन येईल तुम्हाला, बटन क्लिक करायचं, पेमेंट करायचं. त्या ठिकाणी तुम्ही चॅनलचे मेंबर्स व्हाल, तुम्हाला त्या ठिकाणी चांगले एज्युकेशनल व्हिडिओज बघायला भेटतील. आणि त्या ठिकाणी जे काही स्विंग ट्रेडमध्ये जे आपण काय ट्रेड करतो, कोणते ट्रेड करायचे असतात वगैरे त्याविषयी सगळी माहिती मिळेल. ओके. तेव्हा आता इथे आपण थांबूया. आणि अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज होता. आणि या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. तेव्हा आता इथे आपण थांबूया, परत भेटूया नवीन विषयासह.